पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या कामकाजाला दांडी मारत असलेल्या खासदारांची संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये चांगलीच खरडपट्टी काढली। भाजपच्या खासदारांनी कामगिरी सुधारली नाही तर 2019 मध्ये पाहून घेण्याचा सज्जड इशारा नरेंद्र मोदींनी दिलेला आहे। फक्त भाजपमुळे तुम्हाला किंमत असल्याचंही मोदींनी सर्वांना सुनावलंय। अधिवेशनामध्ये उपस्थिती लावण्यासाठी खासदारांना वारंवार व्हीप देण्याची गरज का भासते असा सवालही मोदींनी उपस्थित खासदारांना केला। आता राज्यसभेमध्ये नवीन सभापती आलेले आहेत आणि त्यामुळे तुमची मौज मस्ती करण्याची लक्षणं बंद करणार असल्याचा दमही मोदींनी भरलाय। तुम्हाला जे करायचं ते आता करा, मात्र 2019 मध्ये त्याचा हिशोब चुकता करणार असल्याचे संकेतही मोदींनी दिलेत। त्यामुळे पुढच्या काळामध्ये दांडी बहाद्दर खासदारांची गय केली जाणार नसल्याचंच एकंदरीत दिसतंय। तर मोदींनी भाजप खासदारांना नेमकं काय सुनावलंय पाहूया। तुम्ही स्वतःला काय समजता? तुम्ही काहीच नाहीत हे तुम्हाला कधी कळणार? तुम्ही जे काही आहात ते फक्त भाजपमुळे। वारंवार व्हीप देण्याची गरजच का पडते? संसदेत उपस्थिती लावण्यासाठी वारंवार का सांगावं लागतं? आता तुम्हाला जे करायचे ते करा, मी 2019 मध्ये तुम्हाला पाहून घेईन। राज्यसभेत आता नवीन सभापती आलेले आहेत, तुमची मौज मस्ती बंद करणार। अशा प्रकारे मोदींनी आज भाजप खासदारांना सुनावलेलं आहे। याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दिल्लीतून रामराजे शिंदे सध्या आपल्या बरोबर आहेत। राम, खासदारांची गय केली जाणार नाही असा मोदींनी सज्जड दम दिलाय। 2019 मध्ये मी तुम्हाला बघून घेईल असं दांडी बहाद्दर खासदारांना सांगितलंय। खरं तर मोदींनी यापूर्वी सुद्धा अनेकदा सांगितलेलं होतं, आता मात्र चांगलेच खडेबोल सुनावलेत। काय आणखी माहिती मिळतेय? खासदारांची जी कामगिरी आहे ती अजिबात समाधानकारक नाही, हाच संकेत यातून नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे, पंतप्रधानांनी दिलेला आहे। यापूर्वी सुद्धा वारंवार सांगितलं होतं, कारण राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये अनेक विधेयके येतात आणि गेल्याच आठवड्यामध्ये एक विधेयक पुन्हा एकदा संशोधनासाठी पाठवावं लागलेलं आहे, कारण उपस्थिती नव्हती, हजेरी नव्हती। त्यानंतर मात्र अमित शहा यांनी सुद्धा खासदारांची खरडपट्टी खाली होती। आता जो संताप आहे तो आता थेट नरेंद्र मोदींचा आहे आणि मोदींनी सांगितलेलं पण आहे आणि इशारा पण दिलेला आहे, जर गैरहजेरी असेल, उपस्थित जर राहता येत नसेल तर त्याचे परिणाम जे आहेत ते 2019च्या निवडणुकीच्या तिकीट वाटपावेळी दिसून येतील। त्यामुळे खासदारांची कोणतीही गय केली जाणार नाही हा संकेत दिलेला आहे। यामधून वारंवार गैरहजेरी, अनुपस्थिती यामुळे सरकारची सभागृहामध्ये नाचक्की होते आणि विरोधक आक्रमक होतात। अशा वेळी सभागृहामधलं बळ असताना सुद्धा आता आपण कुठे कमी पडतोय का हे पाहण्याची सुद्धा गरज आता असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे मोदींनी आज जो क्लास घेतलेला आहे त्याचे परिणाम जे आहेत ते 2019च्या तिकीट वाटपावेळी दिसून येतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।